आपण आलोय महादेवनगरच्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये। ही सोसायटी तशी पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने बांधलेली ही सोसायटी। या सोसायटीचे आजूबाजूला असणारे जे रहिवासी आहेत या रहिवाशांच्या ठिकाणी अचानक काल अज्ञात इसम म्हणता येणार नाही, इथलाच राहणारा एक रहिवासी आहे, त्याने अनेक गाड्यांच्या काचा फोडल्यात, त्याचबरोबर टू व्हीलर गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्या प्रकरणातले पीडित लोक इथं आहेत की दादा तुमच्या गाडीचं काय नुकसान झालंय? काच फोडली आहे सगळी आणि आरशावरती बुक्क्या मारून तोडलंय त्याला म्हणजे बुक्क्या मारल्यात? बुक्क्यांनी काच फोडली? हो नाही विटा टाकल्यात, विटा मारून त्याला काच म्हणजे आधी बुक्क्या मारल्या नंतर काच। तुम्हाला कसं काय कळालं एवढं स्पष्ट सगळं? सीसीटीव्ही सगळे बघितलेत आम्ही इथं। अच्छा, सीसीटीव्ही आहेत? दादा इथं ज्या गाड्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसान करणारा कोण काय तुम्हाला कळाले? त्यांचं आम्हाला कळालंय, त्यांचं व्हिडिओ पण आलेले आहेत, सीसीटीव्ही पाहिलेले आहेत, पण त्यांनी लहानापासून ते इथं राहत आहेत, पण त्याच्या बाबतीत त्यांनी भरपूर वेळा त्यांनी तसं केलेलं आहे। काही लोकांना भरपूर वेळा त्रास झालेला आहे। काय नाव आहे त्या मुलाचं? नाव काय? मुलाचं नाव एवढं सांगितलं नाहीये, पण अजून सीसीटीव्ही मध्ये सापडलेलं आहे फक्त। म्हणजे त्याचं नाव सांगता येत नाहीये, पण तो सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतोय। तुम्ही पोलिसांना वगैरे काय कळवलं का? कळलं होतं ना। मग पोलिस म्हणले की तुम्ही इकडे या, चौकीला या म्हणले। त्याला बघ आम्ही मला इकडे या, आमची काय नुकसान झाली बघून जावा, नाही म्हणले तुम्ही तिकडे या। या ठिकाणी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनीही अंग झटकायचा प्रयत्न केला म्हणावा लागेल, कारण त्यांनी प्रथमदर्शी जिथं झालंय तिथल्या घटनास्थळी यावं, तिथे सीसीटीव्ही ताब्यात घ्यावेत आणि तपासाला सुरुवात करावी। पण पोलिसांनी पीडितांनाच म्हटलं की तुम्ही पोलीस स्टेशनला या, ही पद्धत चुकीची आहे। वरिष्ठांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा गोष्टींवरती वेळीच जर पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली तर असे गुन्हेगार वाढणार नाहीत आणि अशा सर्वसामान्यांचा जे नुकसान होतंय हे नुकसान होणार नाही। ह्या गुन्हेगारांना जर वेळीच वेठीस धरलं नाही, त्यांना जर वेळीच पायबंद घातला नाही तर हे मोठे गुन्हेगार निश्चित होणार नाहीत। ही जबाबदारी मात्र पोलीस प्रशासनाची आहे। मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, महादेवनगर, हडपसर।